Hello, good morning students. Today we are studying the application of uniform circular motion. There are four different applications of circular motions. In that first application we are studied today. The application is known as vehicle along the horizontal circular track. What is the horizontal track? Horizontal track means any one path present in circular manner. You know about that. What is this? See the figure. This vehicle rotate along this circular path. म्हणजे ती जी व्हेकल दिसते तुम्हाला, ती जी व्हेकल आहे ती व्हेकल ही राऊंडेड सर्क्युलर पाथमधल्या रस्त्यावर त्या ठिकाणी ती रोटेट होते. मग ही कोणत्या स्पीडने रोटेट होते, कशी रोटेट होते ते आपल्याला त्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. फर्स्टली यू कन्सिडर समजा की ही जी व्हेकल आहे ही व्हेकल समजा आपल्याला ती रोटेट होत असताना आपल्याला नेमकं व्हेलॉसिटी कन्सिडर करायची त्याच्यामध्ये. तर ती एक लक्षात ठेवा इम्पॉर्टंट पॉईंट की आपल्याला मॅक्झिमम व्हेलॉसिटी कन्सिडर करायची का मिनिमम व्हेलॉसिटी कन्सिडर करायची आहे. विच व्हेलॉसिटी वी कॅन कॅल्क्युलेट इन दॅट टॉपिक. सो लिसन. जर समजा विचार करा की ही जी व्हेकल आहे ती व्हेकल समजा त्या ठिकाणी 10च्या स्पीडने फिरते. जर ती व्हेकल त्या ठिकाणी 10च्या स्पीडने फिरते तर ती व्हेकल टर्न घेईन का इझिली. ऑब्वियसली यू नो बट दॅट द स्लो स्पीड कॅन इझिली टर्न टू द व्हेकल ऑन रोड. तर जर कमी स्पीड असेल तर त्या कमी स्पीडवर ती जी व्हेकल आहे ती व्हेकल इझिली टर्न घेऊ शकते. बट यू कन्सिडर द 20च्या स्पीडने ती जाते. जर ती 20च्या स्पीडने जाते तर ती व्हेकल कदाचित त्या ठिकाणी इझिली टर्न घेऊ शकते. पण ती दॅट व्हेकल इज डायरेक्टली टर्न टू दी 50 स्पीड. जर ती व्हेकल त्या ठिकाणी 50च्या स्पीडने त्या ठिकाणी तुम्ही टर्न करत असाल तर ती व्हेकल त्या ठिकाणी स्पीड घेईल का, हा जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला एक फॉर्म्युला वापरायचा असतो. जर समजा ती व्हेकल समजा ऑब्वियसली यू कन्सिडर द व्हेकल कॅन टर्न टू दी 50 स्पीड ऑन दी रोड बाय दी स्टॅटिक फ्रिक्शन. तर त्याच्यामधला जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे रोड आणि त्या टायरमधला जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो त्या स्टॅटिक फ्रिक्शनला 50ने ती टर्न घेते असं आपण त्या ठिकाणी ऑब्वियसली कन्सिडर करू. समजा त्या रस्त्यावर जर पाऊस पडलेला असेल, पाणी असेल तर ते पाणी पडल्यामुळे त्या ठिकाणी ती त्या 50च्या स्पीडने टर्न घेईल का. यू नो द व्हेकल कांट बी प्रोसीड ऑन दी वेटेड रोड. ते वेटेड रोडवर ती ओले जे रस्ता आहे त्या रस्त्यावर त्या ठिकाणी ती प्रोसीड होणार नाही किंवा ती त्या रोडवर त्या ठिकाणी त्याचा जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो स्टॅटिक फ्रिक्शन खूप कमी असेल. आणि त्या स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये यू नो स्टॅटिक फ्रिक्शन इन बिटवीन द रोड अँड टायर. त्या टायर आणि रोडमधला जो फ्रिक्शन आहे त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणत असतो. आणि तो स्टॅटिक फ्रिक्शन त्या ठिकाणी त्याला 2-3 गोष्टी असतात मी तुम्हाला एक्सप्लेन करणार असेल. तर ती 50च्या स्पीडने ती टर्न होणार नाही. जो ओला रस्ता असेल तर ती काय करावं लागेल आपल्याला ऑब्वियसली, तर तो जो स्पीड आहे तो स्पीड कमी करावा लागेल, 40 करावं लागेल. समजा जर ती त्या रस्त्यावर पाणी आहे आणि ऑइल पण सांडलेलं आहे आणि आपल्या सर्क्युलर मॅनरने त्या ठिकाणी टर्न करायचं आहे, सर्क्युलर मॅनरने आपल्याला फिरायचं आहे, तर ती 40च्या स्पीडने परत ती मूव्ह होईल का, नाही. परत आपल्याला काय करावं लागेल, त्या ऑइल पडलेल्या रस्त्यावर आपल्याला परत स्पीड कमी करावा लागेल. तो स्पीड त्या ठिकाणी समजा कन्सिडर करू आपण की 30च्या स्पीडने ती बाईक त्या ठिकाणी टर्न होऊ शकते. मग 20ने पण होऊ शकते. जर 30ने होईल तर 20ने होईल, 20ने होईल तर त्या ठिकाणी 10ने पण होईल. म्हणजे जर तुम्ही स्पीड कमी केला तर दॅट बाईक आर इझिली टर्न ऑन सर्क्युलर रोड. जर स्पीड कमी करत असाल तर त्या सर्क्युलर रोडवरती इझिली टर्न होऊ शकते. बट जर तुम्ही जो स्पीड वाढवला ऑइल रस्त्यावर किंवा त्या ठिकाणी पाण्याच्या रस्त्यावर जर स्पीड वाढवला तर ती टर्न घेणार, ती काय करेल त्या ठिकाणी फॉल डाऊन होईल किंवा त्या ठिकाणी ती सेंटरच्या अपोजिट डायरेक्शनला म्हणजे सेंटरकडे जो ओढतो तो जो असतो त्या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स असतो आणि आउटवर्ड म्हणजे जी बाईक जाते ती बाईक जर ह्या दिशेने जर जोरात जास्त स्पीडने केलं तर ती सेंट्रिफ्युगल फोर्सला त्या ठिकाणी ती पडून जाईल किंवा लेफ्ट हँड साईडला ती बाईक चालली जाईल. आणि हा जो सेंटरकडे ओढतो तो कोणता असेल त्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल असेल आणि इकडं जो जाईल तो त्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स असेल. तर लक्षात ठेवा त्या ठिकाणी कमी स्पीडला ती बाईक इझिली टर्न घेते, जास्त स्पीडला ती टर्न घेत नाही. म्हणून आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं, कमी स्पीड कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही आहे कारण कमी स्पीडला ती इझिली टर्न घेते
आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं तर मॅक्झिमम स्पीड कन्सिडर करायचं. मॅक्झिमम स्पीड किती स्पीडला ती गाडी इझिली टर्न घेऊ शकते विथ हेल्प ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शन. तर तो मॅक्झिमम त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, ती जो व्हेकल आहे ते व्हेकलचा तो स्पीड त्या ठिकाणी कन्सिडर करावा लागेल. म्हणून त्या ठिकाणी लिमिट हा एक लक्षात ठेवा त्या ठिकाणी की कोणता लिमिट आहे मॅक्झिमम व्हेलोसिटी आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू. सो ओके, तर आपण जाऊया. ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा त्या ठिकाणी तुमचं फर्स्ट ॲप्लिकेशन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमधलं. व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, बरोबर आहे. तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता लक्षात आलं असेलच बऱ्यापैकी की हा बघा त्या ठिकाणी एक सर्क्युलर ट्रॅक आहे, सर्क्युलर रस्ता आहे. ही जी व्हेकल आहे ती व्हेकल काय करते, ह्या ट्रॅकवर त्या ठिकाणी रिव्हॉल्व होते अलॉंग टू दी सेंटर. बघा सेंटर सी आहे, या सेंटरच्या भोवती त्या ठिकाणी काय करते ती रिव्हॉल्व होते. जर त्या ठिकाणी सेंटरच्या भोवती रिव्हॉल्व होत असेल तर हा जो इकडे जाणारा जो फोर्स येतो तर तुम्हाला बघायला मिळेल की हा सेंट्रिपिटल फोर्स असेल. याच्या अपोजिटला त्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स असेल. आपल्याला याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं, मॅक्झिमम व्हेलोसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. तर मॅक्झिमम व्हेलोसिटी कशी येईल मग त्या ठिकाणी, तर जो मॅक्झिमम स्पीड असेल त्या पद्धतीने मॅक्झिमम व्हेलोसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करते. मग स्टॅटिक फ्रिक्शनसाठी दोन गोष्टी लागतात त्या ठिकाणी. स्टॅटिक फ्रिक्शन कुणामध्ये होतं, टायर आणि त्या ठिकाणी त्या रोडमुळे त्या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शन क्रिएट होतं. मग याच्यामध्ये आपल्याला काय लागणार आहे की गाडीचं एक वेट आहे, त्या वेटला आपण त्या ठिकाणी यम कन्सिडर करतो. गाडीचं जे वेट आहे त्याला आपण काय कन्सिडर करतो, यम कन्सिडर करतो. आणि यम इंटू जी, जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसेल तर त्या ठिकाणी जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसेल तर तो मास आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही, कारण मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा आपल्या त्या ठिकाणी रेशो असतो. एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या पार्टिकलचं वेट घ्यायचं असेल तर इव्हन आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सशी मल्टिप्लाय करावं लागतं जे वेट असेल त्याला. म्हणून त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्या ठिकाणी काय बिलो डायरेक्शनला आहे, बॅकवर्ड डिरेक्शनला आहे, म्हणून त्याला आपण एम जी कन्सिडर करतो. आणि जेवढं त्या ठिकाणी गाडी आपल्याला न्यूटन्स थर्ड लॉ आपल्याला बघायला मिळेल की जेवढं आपण त्या ठिकाणी गाडीला त्या टायरने पुश करेल त्या जमिनीला किंवा तो रोडला, तेवढी ती गाडी त्या ठिकाणी पुढे पुढे त्या ठिकाणी जाईल. जो तो अपवर्ड जो त्या ठिकाणी डिरेक्शन असेल की अपवर्ड जो फोर्स असतो त्याला आपण यन कॅल्क्युलेट करतो. आपण त्याला काय म्हणतो, यन म्हणत असतो. मग हा जो यन आहे आणि यम जी आहे ते दोघं त्या ठिकाणी काय येऊन जातील, त्या ठिकाणी इक्वली येतील. म्हणजे आपण एक रेशो त्या ठिकाणी लिहू शकतो किंवा एक आपण त्या ठिकाणी लिहू शकतो की यन इज इक्वल टू यम जी. यन जेवढं आहे तेवढंच त्या ठिकाणी यम जी आहे. हा एक त्या ठिकाणी आपल्याला एक मुद्दा एक बघायला मिळतो याच्यामध्ये. तर बघा नीट लक्ष द्या की आपल्याला ही जी डायग्राम दिलेली आहे या डायग्राममध्ये आपल्याला याचं बघून घेऊ की जो सी आहे, सी इज द सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ. हा त्या ठिकाणी जो सी आहे तो सी त्या ठिकाणी सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ आहे किंवा त्या ठिकाणी सेंटर आहे तो एखाद्या सर्कलचा. जी गाडी आहे, जी बाईक आहे ती सर्क्युलर मॅनरमध्येच रिव्हॉल्व होते. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचं आहे ते काय कॅल्क्युलेट करायचं, आपल्याला सर्क्युलर ट्रॅकच कॅल्क्युलेट करायचं. म्हणून जर सर्कल आलं तर तिथं रेडियस आलाच, बरोबर, रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. आणि जर एखादी गाडी आली तर तिचं मास आलाच, तर ते मास ऑफ व्हेकल जेवढं वेट असेल त्याला जीने मल्टिप्लाय करायचं. आणि आफ्टर दॅट वी कॅन कन्सिडर द वेट. वेट इज इक्वल टू एम जी. एम जी मीन्स वेट ऑफ व्हेकल. व्हेकलचे पूर्ण वेट झाला त्या ठिकाणी. यन इज द नॉर्मल रिॲक्शन. जो अपवर्ड फोर्स मी तुम्हाला सांगितलेला होता दॅट इज द यन. आणि एफ एस मीन्स द फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स इन बिटवीन द रोड अँड टायर ऑफ व्हेकल. व्हेकलच्या टायरमध्ये त्या ठिकाणी हे जो फ्रिक्शन आहे तो फ्रिक्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आता याच्यानंतर जो एक महत्त्वाचा जो ही गोष्ट आहे ती म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन, की आपल्याला त्या ठिकाणी मॅक्झिमम व्हेलोसिटी कसं कॅल्क्युलेट करता येईल ते बघायला. मी जो पहिले तुम्हाला दिलेला आहे सांगितलं आहे की यन जो आहे तो यन इज इक्वल टू एम जी. एन इज इक्वल टू एम जी. तर जो एम जी आहे तो यन एवढा आहे. आणि बघा त्या ठिकाणी सेंटरमध्ये त्या ठिकाणी एक फोर्स येतो तो एफ एस आहे. मग आपल्याला एफ एस कॅल्क्युलेट करता येईल. तर एफ एस इज इक्वल टू, आता एफ एस कोणता आहे तर एफ एस त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो की एफ एस हा त्या ठिकाणी कोणाच्या सेंटरकडे जर ती गाडी पुल्ड होत असेल तर तो आपण एफ एस त्याला कॅल्क्युलेट करतो. त्या एफ एसला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो की रेडियल ॲक्सलरेशन. आणि यू नो अबाउट द फॉर्म्युला ऑफ रेडियल ॲक्सलरेशन.
तर रेडियल ॲक्सेलरेशनचा त्या ठिकाणी फॉर्म्युला आपण बघितलेला असेल, तर तो रेडियल ॲक्सेलरेशन आपल्याला तो काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि जो बाहेरचा जो फोर्स असेल, तो बाहेरचा फोर्स कोणता असेल त्या ठिकाणी, तो बाहेरचा फोर्स असेल त्या ठिकाणी तो आपल्याला सेंट्रिफ्युगल फोर्स बघायला मिळतो. जर त्या ठिकाणी गाडीचा स्पीड वाढला आणि जर ती गाडीनं टर्न नाही घेतला तर तो स्पीड काय होतो, मॅक्झिमम होतो. आणि जर मॅक्झिमम स्पीड झाला तर ती ट्रॅकच्या बाहेर उतरेल, आणि ती जर त्या ठिकाणी ट्रॅकच्या बाहेर उतरली तर त्या ठिकाणी ती गाडी रोडवर ऑन रोड त्या ठिकाणी ती जाऊ शकत नाही. तर ह्या पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि याच्यानंतर जो काही तुमचा FS आहे, तो FS जो दिलेला आहे तुम्हाला, तो FS त्या ठिकाणी काय बघायला मिळतो आपल्याला, तर एरियल ॲक्सेलरेशनमध्ये आपण तो सो नाव द फॉर्म्युला ऑफ रेडियल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला बघायला मिळतो त्या ठिकाणी. याच्यामध्ये कन्सिडर करूयात आपण त्या ठिकाणी FS आहे. FS कोणाच्या त्या ठिकाणी इक्वली असतो, तर तो रेडियल ॲक्सेलरेशनच्या इक्वली असतो. आपण त्या मागच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी बघितलंच होतं की रेडियल ॲक्सेलरेशन इज नोन ॲज mr ओमेगा स्क्वेअर. ओके, तर mr ओमेगा स्क्वेअर, and you know that the mr omega square is equal to mv square upon r. mv square upon r is the centrifugal force. तर त्या ठिकाणी FS is equal to mv square upon v. आणि जो पहिला मी सांगितलेला होता तो फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण बघितलं होतं की n is equal to n is equal to mgचा वेट एवढं त्या ठिकाणी काय असतो, त्या ठिकाणी n असतो. तर हा त्या ठिकाणी जो फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी ह्याला आपण 1 कन्सिडर करू आणि याला आपण त्या ठिकाणी सेकंड कन्सिडर करतो. नेक्स्ट स्टेप, FS इज डिवायडेड बाय n. जर तुम्हाला त्यांचा रेशो घेतला तर रेशो केल्यानंतर आपल्या मॅक्झिमम व्हेलॉसिटीमध्ये त्याला कन्वर्ट करता येते. तर याच्यामध्ये बघा त्या ठिकाणी FS अपॉन n जर आपण कॅल्क्युलेट केलं तर FS अपॉन n मध्ये जर बघितलं आपण त्या ठिकाणी, तर FS अपॉन n मध्ये तुम्हाला असं बघायला मिळेल की FS इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. यू कन्सिडर दॅट FS अपॉन n, द रेशो ऑफ FS and n, FS अपॉन n इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r अपॉन mg. m कॅन्सल झाले त्या ठिकाणी, मग उरलं काय तुमचं v स्क्वेअर r अपॉन g. हा जो r आहे, r त्या ठिकाणी डिनोमिनेटरला v स्क्वेअर अपॉन rg वी कॅन कॅल्क्युलेटेड. देन FS अपॉन n इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg, द इक्वेशन नोन ॲज थर्ड इक्वेशन. तर हा FS अपॉन n इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg आपल्याला बघायचं आहे. तर हा तुमचं थर्ड इक्वेशन आहे. आपल्याला FS n कॅल्क्युलेट करायचं आहे का, तर नाही. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं त्या ठिकाणी व्हिलॉसिटी कॅल्क्युलेट करायचं. मग व्हिलॉसिटी कॅल्क्युलेट करत असताना बघा त्या ठिकाणी FS अपॉन n इक्वल टू μs मीन्स कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. बघा FS अपॉन n इक्वल टू μs मीन्स कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आपल्याला त्या ठिकाणी कोएफिशियंट त्या ठिकाणी बघायला मिळेल की किती राऊंड त्या ठिकाणी ते सर्क्युलर ट्रॅक भोवती त्या ठिकाणी करणार आहे. आणि इथं बघा तुम्हाला लक्ष देईल की FS मॅक्झिमम दिलेला आहे. स्लो स्पीडला गाडी टर्न घेते, पण मॅक्झिमम स्पीडला गाडी टर्न, मॅक्झिमम कोणत्या स्पीडला गाडी टर्न होईल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. लिसन टू केअरफुली, हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर मॅक्झिमम व्हिलॉसिटी आपल्याला बघायचं आहे की मॅक्झिमम व्हिलॉसिटी किती असेल आणि तो किती व्हिलॉसिटी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करावा लागेल. सो वी कॅन चेंज द व्ही स्क्वेअर अपॉन rg इज बाय μs. व्ही स्क्वेअर अपॉन rg इज रिप्लेस बाय द μsने आपल्याला काय करायचं, त्याला रिप्लेस करायचं आहे. मग रिप्लेस करत असताना आपल्याला बघायला मिळेल की FS मॅक्झिमम अपॉन n इज इक्वल टू μs आणि μs इज इक्वल टू v मॅक्स अपॉन rg. जर FS मॅक्झिमम असेल, फ्रिक्शन मॅक्झिमम असेल, तर स्पीड पण त्या ठिकाणी मॅक्झिमम असेल. बहुत सारा डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणून त्या ठिकाणी μs इक्वल टू v स्क्वेअर मॅक्झिमम अपॉन rg, v स्क्वेअर मॅक्स अपॉन rg. पण आपल्याला μs काढायचं आहे का, नाही. तर आपल्याला काय काढायचं आहे, त्या ठिकाणी व्हिलॉसिटी काढायची, स्पीड काढायचं त्याचा की किती मॅक्झिमम व्हिलॉसिटी असेल. म्हणून त्या ठिकाणी हा जो rg आहे, हा rg त्या ठिकाणी डिनोमिनेटरला आहे, तर इकडे जाताना त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशनला होतो लेफ्ट हँड साईडला, तर μs rg होतो आणि आपला फॉर्म्युला क्रिएट होतो v स्क्वेअर मॅक्झिमम अपॉन μs इंटू rg. देन
हा जो स्क्वेअर आहे स्क्वेअर तिकडे स्क्वेअरचा त्या ठिकाणी आपण स्क्वेअरचा रूट आणला तर त्या ठिकाणी आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला त्या ठिकाणी क्रिएट होतो. व्ही मॅक्झिमम व्हेलॉसिटी इज इक्वल टू इन ब्रॅकेट अंडर म्यू एस आर जी. तर त्या ठिकाणी आपल्याला क्रिएट झाला व्ही मॅक्स इक्वल टू म्यू एस आर जी. दिस इज द maximum possible speed by which vehicle can take a safe turn on horizontal curve road. तर लक्षात ठेवा त्या ठिकाणी की ह्या व्हेलॉसिटीला ती जी व्हेकल आहे ती व्हेकल त्या ठिकाणी सेफली टर्न होऊ शकते हॉरिझॉन्टल कर्व रोडवर. तर हा आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, लिसन टू केअरफुली अँड रीड दिस रीड दिस रेशो इट इज अ व्हेरी best topic or a very best application of circular motion. And now next lecture we can study the next application. Okay, goodbye.